बिहारमध्ये भाजपला मिळालेल्या यशामागे एक मराठी माणूस आहे। एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचं नाव समजले जाणारे विनोद तावडे आज राष्ट्रीय राजकारणातील एक महत्त्वाचं नाव बनले असून भाजपसाठी तर त्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे। कारण ते करत असलेलं काम आणि पक्षासाठी त्यांनी दिलेलं योगदान। बिहारचे भाजप प्रभारी व राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे मागील काही वर्षांपासून बिहारमध्ये विजयासाठी प्रयत्नशील होते। बिहारमध्ये नितीश कुमार भाजपची साथ सोडून राष्ट्रीय जनता दलासोबत गेले। भाजपसाठी हा मोठा धक्का होता। पण जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार आणि भाजपला तावडेंनी पुन्हा जवळ आणले। तर विनोद तावडे हे गेल्या काही महिन्यांपासून बिहारमध्ये तळ ठोकून होते। त्यांनी आखलेल्या आक्रमक आणि अचूक रणनीतीमुळेच भाजपने बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकून आपले स्थान प्रबळ केले। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी बिहारमध्ये पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली। प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराची निवड अत्यंत विचारपूर्वक केली। प्रख्यात गायिका मैथिली ठाकूर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय सुद्धा विनोद तावडे यांच्याच रणनीतीचा भाग होता। तर तावडे यांच्या संघटनात्मक कौशल्याचा भाजपला निवडणुकीत चांगलाच फायदा झाल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत। एकूणच काय तर बिहारमध्ये मिळालेल्या विजयात विनोद तावडेंचा मोठा वाटा आहे। बाकी यावर तुम्हाला काय वाटतं? बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालावर तुमचं मत काय ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणि हो, आमच्या इंस्टाग्रामला फॉलो करायला आणि यूट्यूबला सबस्क्राइब करायला विसरू नका।